म्हैसीचे दूध किती 17 रांजण भरून गेले पेले 12 हत्ती आम्ही लटकेन बोलू वर्तमान खोटे लटके गेले खटके ते गाडग्या एवढे राळे उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे शिळी करीती घुसळण तिथही मांजर काढी तलवानी अरे पाप करवनी पापी म्हणे सैर वैर पळतैर आणि काही केलंच भल्या माणसा देवाला साधं पळतैर काही केलंच भल्या माणस देवाला साधं शेळी करीती घुसळण तिथं मांजर काढी तलवणी उंदीर गेला देशांतरा टाके भरल्या त्या गोणी पाण्यात कासव गीत गाय वनात कोलानाचे खेकडा म्हणी संतोषीला सावध पुस्तक वाचे कांतनी घरी लग्न लागले कणिक चांदी सरड्या बागुलवंजा कन्यापरणी ही घुबर मांदी रांदी विष्णुदास नामा म्हणे ऐका यांची कीर्ती अंजो या सभेत लटके बोलेल त्याचे पूर्वज नरकाला जाती म्हणून म्हणतो वळकीन वळक तुम्हीच काढली अरे वळकीन वळक तुम्हीच काढली आता कशाला बोलता खोट कशाला बोलता खोट जरा सरकून बसा केली तर भांड म्हणता उठल्या तुला जरा सरकून बसा केली तर भांड म्हणता उठल्या तसेच आमचे सामन्याला सामना पुढे चालेला ए धरी माझ्या सामन्याला सामना पुढे चालेला धरी माझ्या सामन्याला धरी माझ्या सामन्याला सामना पुढे चालला सामना पुढे चालला सामना पुढे
मी असा तुमच्यासारखा चिडणार नाही. अहो मी असा तुमच्यासारखा चिडणार नाही. हसतमुख चेहरा कधीच रडणार नाही. आणि दीपक बऱ्याच दिवसानं घावलाय आज मैदानात. तुला तर आज मी सोडणार नाही. बघू काय होईल ते होईल. सारखं माझ्या अंगावर पळत येतोय, दुसऱ्याला माणूसच दिसत नाही हो. एक तर गडी वजन बाद आहे, माझ्याकडेच पळत येतो नीट, त्याला माणूसच दिसत नाही दुसरा कोण. सारखी माझ्यावर नजर ह्याची, काय म्हणतंय काय नाही, कमी जास्त. अरे बाबा, या महाराष्ट्रामध्ये ज्यांची गरज आहे, ज्यांनी या महाराष्ट्राची कीर्ती गाजवली, त्यांचं पवाड म्हणावं का नाही हो? हे दादा, अरे रक्ताचा सडा टाकला या महाराष्ट्राच्या मातीवर, म्हणून हे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालं. डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला संविधान दिलं, त्यांचं गुणगान गायलाच पाहिजे. अहिल्यादेवी होळकरांनी या हिंदू धर्माच्या प्रत्येक तीर्थाचा जीर्णोद्धार केला, त्यांचं गुणगान गावावंच लागतंय दादा. अरे त्याच्या पोटी जन्माला येऊन जर आपण गद्दारी केली, आपल्यासारखा गद्दार माणूसच नाही दादा. ही लागला मला शिकवायला. ही दीपक कुठं उजेड पाडला हे ना कोणाला माहिती. मुंगी उडाली आकाशी, तिनं गिळलं या सूर्याशी. अव थोर नवलाव झाला, वांजे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय, शेष माता वंदी पाय. माशी व्याली घार झाली, देखून माझी मुक्ताई हसली. अरे मुंगी उडाली, उडाली आकाश. मुंगी उडाली, उडाली आकाश. मुंगी उडाली, उडाली आकाश. मुंगी उडाली, उडाली आकाश. जिनले गिले या सूर्याशी, जिनले गिले या सूर्या. तिने गिळले या सूर्याशी, तिने गिळले या सूर्या. मुंगी उडाली, उडाली आकाश. मुंगी उडाली, उडाली आकाश. विंचू पाताळाशी जाय, शेष माता वंदी पाय. माशी व्याली घार झाली, देखून माझी मुक्ताई हसली. मुक्ताई कधी हसली दादा? 1400 वर्ष जगलेला चांगले होता, पण माझ्या ज्ञानोबारायला पत्र लिहिता आलं नाही दादा. माणूस किती दिवस जगला याला अर्थ नाही, कसा जगला याला अर्थ आहे. बरं का महाराज, रडताना देखून भानगडी मोठी झाली. रडाव कसं मड्यावर ही म्हणून काय कायचा प्रश्न निर्माण झालं. तरी बी म्हाताऱ्याला नाही जाणं रडावंच लागतं. शेजापाजाऱ्या विचारते त्या म्हाताऱ्याचं कसं कंडिशन आहे. बळणच म्हातारी रडती हो. आता त्याला गुडघा दिला यमदूतानं, वाटीभर दूध आणलं, साजूक काजू बदाम कुठून आणलं. झोपलेल्या म्हाताऱ्याला म्हातारी म्हणते, धनी अव धनी एवढा घोट घेताव काय? म्हातारा म्हणते, आता कशाचं घेतोय? म्हातारी म्हणले, काजू टाकलंय, बदाम टाकलंय कुठून, म्हातारं पिन आहे, टाकून तर कसं द्यावचं हो म्हणले. हल्ला गेला असतीनच म्हातारीनं, काय आहे हल्ला गेला असतीनच. कोण आपल्यासाठी रडतंय दादा? म्हातारी का नाही, वाटीभर दूध घेतलं, चमच्यानं म्हातारीच्या तोंडात सोडती. आता यमदूतानं गुडघा दिला त्याला घोटतंय. हे बळणच म्हातारी रडती, माझ्या बाबाला दूध घोटतय का ग बाई. बळणच माझ्या बाबाला खावा गिळतय, आता गिळतय त्याला. माझ्या बाबाला क्याळ चावतय का ग बाई. अगं म्हातारं गुटू गुटू खात होत, तेव्हा काय तुझ्या घरावरनं मर्याचा गाडा गेलता होय ग? तेव्हा चहा केला नाही कुणी, आता दूध घेऊन आली म्हातारी. मग रडाव तर कसं?
माणसं लाज का म्हातारी बळणच घेर टाकती, बळणच म्हणती राजा लय गुणाचा ग होता, कुणाच्या ढिपणीला कडवा ठुला ग नाही, कुणाची मकाची कंस मोठी हो दिली ग नाही ती, कुणाची वांगी मंडईला जाऊ दिली ग, कुणाच्या पीटी ट्रॅक्टर राखलं ग नाही तर कुणाचं केबल नीट ठुलं. एवढं म्हातारं कुणाचं होतं, रडतीच कशाला त्याच्यासाठी. तवर लेक आली, लेकीनं दारात विरक दाबलं, गळ्यात येऊन पडली. दादा एकदा तर बोला की, येड्या तोंडाचे. म्हाताऱ्याची हवा निघून गेली, ती आता बोलतय होय ग. ती बी रडती, पण कशासाठी रडती? ती काय म्हाताऱ्यासाठी रडती होय पाटील? ती म्हाताऱ्यासाठी रडती. हे तिचं गाणं तर लय वेगळं. दादा आम्हा दोघांना दिवाळीला बोलवतो म्हणला होता, जावायच्या बोटात 1 तोळ्याची अंगठी घालतो म्हणला होता, मला पैठणचा बनारस शालू घेतो म्हण. आता तुझ्या तोंडात राखेल घातलं. आपल्यासाठी रडणार कोणी नसतं दादा, कारण तुकोबा म्हणतात रडती रडती जना देखता मज कैसे होईल म्हणती. आपल्यासाठी रडणार कोणी नसतं बरं का दादा. एक ग्रंथ, दुसरे संत, आणि तिसरा विटेवरचा भगवंत. याच्याशिवाय आपल्याला वाली नाही. म्हणून सगळ्याला विसरा, पण देवाला विसरायचं नाही. म्हणून महाराज म्हणतात विंचू पाताळाशी जाय, शेष माता वंदी पाय, माशी व्याली घार झाली, देखून माझी मुक्ताई हसली. घे गोडीन गोडीन. कुठे गेला दीपक? नटाला गेलं. गोडीन गोडीन आरालाय माझ्या जोडीन, असं काही बी बोलू नको रे वागा गावाकडं धाडीन, कसं बी बोलू नको रे पाहुण्या गावाकडं धाडीन. गोडीन गोडीन वाजवाय मस्त. तुम्ही माझ्याकडे बघा की राव, उलट बसलो मला काय कळना. जय गोडीन गोडीन आलाय माझ्या जोडीन, घेडीन गोडीन आलाय माझ्या जोडीन, असं कसं बी बोलू नको रे पाहुण्या गावाकडं धाडीन, काही बी बोलू नको रे वागा गावाकडं धाडीन. विठ्ठल विठ्ठल. एका माझ्या बहिणीनं येताना टिकली दिली मला. आणि काय म्हणली, बाई ही टिकली जी आहे उठून ते दसरथ लावील म्हणली तुला. पुन्हा कोण लेवत जाऊ नको म्हणली. तू रोज एका गावाला जातीस कार्यक्रमाला, कुणी एकाच्या टिकली लावून बसू नको म्हणली. म्हणून एका माझी मीच लिवते स्वतः, बिना आरशाची कशी लिवतो बघा. रमेश मास्तर तुम्ही बसली का? बरोबर बसली का? प्रशांत भैया, श्रीकांत भैया बसली का बरोबर? गुरुजीला लावू द्या. आणि तसं का जे बाळ्याचा करायचं बाईला बघू बाई. झालं नाही तुझं अजून? नाही नाही झालं नाही का? अजून एकदा करायची इच्छा आहे. बघा बरं, भारोड म्हणला आणि पुन्हा कसा आला, काय म्हणतो घे गोडीनं घे गोडीनं. तसंच म्हणावं लागते. किती बी उड्या मारला तर माझ्या पुढे गोडीनच घे म्हणावं लागते. बाहेर किती बी दिमागानं हिंडू द्या, आपा असू द्या ना, दादा असू द्या ना, अजून कोण असू द्या, पण घरी गेल्यावर वाकून जय सद्गुरूच करावं लागतं. जय हरी गेला आता कमी झालंय. जय सद्गुरू आता, जय सद्गुरू. मी बी जाते बैठकीला. म्हणून तुम्ही जाता?
जय सद्गुरु मग सगळ्याला. हरी हरी आवामदार तुमच्या गावा, मोर बी येईन तुमच्या गावा, आमदा आले तुमच्या गावा, मोर बी येईन तुमच्या गावा. मला जरा बोला ना दशरथ बुवा, मला जरा बोला ना दशरथ बुवा, मला जरा बोला ना दशरथ बुवा. आमदा आले तुमच्या गावा, मोर बी येईन तुमच्या गावा, आमदा आले तुमच्या गावा, मोर बी येईन तुमच्या गावा. मला जरा बोला ना दशरथ बुवा, मला जरा बोला ना दशरथ बुवा, मला जरा बोला दशरथ बुवा. मला जरा बोला ना दशरथ बुवा, मला जरा बोला ना दशरथ बुवा. मला जरा बोला ना दशरथ बुवा, मला जरा बोला ना दशरथ बुवा. धन्य झाली भेटी नाचू वाळवंटी, सौरी झाले भले केले मज पांडुरंगे. एकाएकी महासुखे निजले एकाशे जे, अवघा सका धावी लोका नाही तुझे माझे. तुकया म्हणी न लगे येणे पुन्हा या संसार, तिळांजली देऊन नामी केला व थारा. बघा आतापर्यंत आम्ही भारुड म्हणली, पण आमच्या माता महिलांसाठी कुणी काय उपदेश दिला नाही, काय म्हणलं नाही. ती बिचाऱ्या उगाच बसल्या त्या आपल्या लक्ष्म्या बसल्या आणि थंडगार. पण मावल्यानो सगळ्यांनी ध्यान ठेवा, आपली लोकसंख्या कमी होत चालली आहे, कशी वाढवायची बघा तुम्ही. हरी हरी 9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई. नवसाच्या दिव्या पायी नको पंचवीस बुवाई, नवसाच्या दिव्या पायी नको पंचवीस बुवाई. नऊ महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई. नवसाच्या दिव्या पायी नको पंचवीस बुवाई, नवसाच्या दिव्या पायी नको पंचवीस बुवाई, नवसाच्या दिव्या पायी नको पंचवीस बुवाई. नवसाच्या दिव्या पायी नको पंचवीस बुवाई.
नको पंथी विधवाई नको पंथी विधवाई नको पंथी विधवाई नको पंथी विधवाई खाली बघण्याची घाई खाली बघण्याची घाई नवसाच्या दिव्यापायी नवपंथी विधवाई नवसाच्या दिव्यापायी नवपंथी विधवाई नवसाच्या ही कसली बी असू द्यावा हिच्या संग लगीन माझ लावा कसली बी असू द्यावा हिच्या संग लगीन माझ लावा आव कसली बी असू द्यावा हिच्या संग लगीन माझ लावा कसली बी असू द्यावा हिच्या संग लगीन माझ लावा आव लगीन लावा लगीन लावा हिजन माझ लगीन लावा हिजन माझ लगीन लावा इसकी और मेरी शादी करान दे इसकी और मेरी शादी करान दे कसली बी असू द्यावा हिच्या संग लगीन माझ लावा कसली बी असू द्यावा हिच्या संग लगीन माझ लावा हो किती नटून आली आहे बघा इथं आल्यावर टिकली लावती सुरेश बोवाला बघून असंच आहे हो ही टिकल्यावाले आता कसं झालं माहितीये का जुनं ते सोनं सार कुंक वाचलेन कुंकवाल्या गेल्या सगळ्या टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या सकाळी आंघोळ केली लावली काढली टिकली लावत्या नळखंडाला लावते ते गॅसचा वर जायचा नळ असतंय त्या नळखंडाला बाहेर टिकल्या लावते त्या बिगर बोर्डाची गाडी आतमध्ये येते ही इथं आल्यावर टुकलेली ती तुझ्या ध्यानात नाही का तुझ्या इथं आल्यावर टुकलीला लागली आता का अवघड आहे बाबा तुम्हाला बघून नाही मला बघून म्हणतील रमेश बाबा टिकली लावती होय रमेश बाबा हा अशी आणली हट करून दादा घराशी आणली आग बसली वसरीच्या काठी रे अरे घरची बाईल बाहेर निघाली ही वसवस लागली पाठी रे त्या घरी शंकीन रे दादानु त्या घरी डंकीन रे शंका परमार्थात येऊ द्या ना तो संसारात येऊ द्या गुरुजी डंका वाजे शिवरात म्हणून शंका घ्यायची नवऱ्यानं बायकोवर शंका घ्यायची नाही आणि बायकोनं नवऱ्यावर शंका घ्यायची तर संसार आहे ही लागली नटून आली आता संसार करायला ही उजनीची मोठीच्या मोठी बाई आहे आता मग तुझं लगीन झालं नाही का तुला काय करायचंय चौशराचा वरण भात केला वरती भाजीचा गोळा मोठ मोठाले घास घेती भुरळ फिरवी ती डोळा आग केली या जीवाची दैना दैना ग पण तुझ्या विना जीव माझा राहीना केली या जीवाची दैना दैना ग तुझ्या विना जीव माझा राहीना
आगा तुझ्या विना जीव माझा राहिला, आता तुझ्या विना जीव माझा राहिला. आगा तुझ्या विना जीव माझा राहिला, तुझ्या विना जीव माझा गेली आजीवाची दैना दैना ग, तुझ्या विना जीव माझा राहिला. गेली आजीवाची दैना दैना ग, तुझ्या विना जीव माझा राहिला. तसेच रामलिंग नका निसता नाश्ता सकाळचा किती आहे, चौशराचा वरण भात केला, वरती भाजीचा गोळा, मोठमोठाले घास घेती, भुर फिरवी ती डोळा. हिच्या नादात माझं 6 एकर रान गेलंय. लोकांचं रान इकून लोकांचं देणं पाणी देऊन गडी खळखळीत मोकळा आहे. कुणाचं काय दिकून ठेवलेलं नाही. इतकी खाते सकाळ सकाळी. अहो हिला खायला काय कमी आहे माझ्याकडं. हिला खायला आंबा आहे, तांबा आहे, चिपळी पेंड आहे, गुळी पेंड आहे, मकाचं बुसकाट आहे. इतकी खाऊन बी मला नावष्ट होती. आता काय करावं महाराज. 12-16 लुगडी ल्याली. 12-16 किती हो? 12-16 थांबाई जरा तुम्ही ह्याला बोलू दे. 12-16 28. युगे 28 विटेवरी उभा आणि वामानगी रुक्माई दिशे दिवे शोभा. 28 युग झाला माझा देव उभा आहे. कळाल्याला नाही, कळण्यासाठी ही कार्यक्रम आहे दादा. महाराज म्हणतात 12-16 लुगडी ल्याली, अहा येईना पाटी पोटी, नवखनाची शिवली चोळी, म्हणती येईना उराशी गाठी. एका जनार्दनी दादा 80 बाईन केली. तुम्ही सगळ्याचा नाद करा पण हिचा नाद करू नका. रमेश बुवा लय डेंजर काम आहे. लय जनवार ह्या काढा. एका जनार्दनी दादा 80 बाईन केली आणि हिच्या भयाने सारी दैवत पळून गेली. माझी मैना हाग मैना तुझ्या हाऊस पूर्वीन, तुला बालाजीला नेहीन. पहिल्या पायरीवर तुझ्या झिंजाचं भादरीन, पायरीवर तुझ्या झिंजाचं भादरीन, अग पायरीवर झिंजाचं भादरीन. माझी मैना मैना ग तुझी हाऊस पूर्वीन, मैना अग मैना ग तुझी हाऊस पूर्वीन, तुला बालाजीला नेहीन. पहिल्या पायरीवर तुझ्या झिंजाचं भादरीन, पायरीवर तुझ्या झिंजाचं भादरीन, पहिल्या पायरीवर झिंजाचं. ते पण आहे तर 12-16 लुगडे नेसली म्हण, 8 भाकरी. याला काय झालं अजून? तुझ्या पायाला लाईट आली आली कुठं आहे? गेली अजून आली. आपण एवढं पदूर घेऊन चोपून आहे का सांगा. मी आपलं ह्याची इज्जत राखाली हो, तर ही काय गबस ना. हा म्हणतो 8 भाकरी 12 पोळ्या आणि 12-16 लुगडी नेसली. लोकांचं हो का मागून नेसली होती. हा बायानं ह्या मुर्द्याच्या ना जंपर घेणं होईना, ह्याचं बनेलच लिहून हिंडालो मी बी काय करू ना.
बाबा ह्याची कसं इज्जत झाकून ठेवू आता मुर्दीची हा नवराई आलं हा नवराई आपण चप्पल गॅस कळत जंपर घ्यायचं कळत नाही का अरे तू आता काय म्हणले मला रोज एका गावाला हिंडतो सत्य खात हा मला तसंच घरी ठेवून बाई बघितल्या गडी पेकाळला आणि उठून म्हणतो अगं महिना ग माझी महिना हा आणि पुन्हा म्हणतोय ती शेजारचं म्हणते ते महाराज बायको करायला केलाच पण बाईला मिशा का दिसाल त्या मी बापावर गेले हो कोणचं लेकरू माईवर जाते कोणचं बापावर जाते मी बापावर गेले हो बापावर ह्याची वासना चांगली नाही बेकार आहे वासनेचा सोडून दे रे तुझी दुष्ट भावना सोडून दे रे तुझी दुष्ट भावना आणि बरी नाही चांडाळा तुझी वासना बरी नाही चांडाळा तुझी वासना सोडून दे रे तुझी दुष्ट भावना सोडून दे रे तुझी दुष्ट भावना बरी नाही चंडाळा तुझी वासना 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 सोडून दे तुझी दुष्ट भावना सोडून दे दुष्ट भावना बरी नाही चंडाळा तुझी वासना बरी नाही चंडाळा तुझी वासना बरी नाही चंडाळा तुझी वासना पती जन्मले माझ्या चौधरी मी झाले तयाची नवरी पती जन्मले माझ्या चौधरी मी झाले तयाची नवरी नाव घेते माझ्या भाच्यावासाठी हा 4 आहे ते अजून पुढल्या वर्षी 100 द्या येते पुढल्या वर्षी मी हा ए बाबा बाबा चांगलं लांब सडक घेऊ का लांब सडक घेते चांगलं तुम्ही बसून जळण घालावं का आपले जळण सरकारला घरी चांगला बा बायानो नाव शिक चाल नाही तर माझं नीट ऐका आता घेते लांब सडक नाव श्रीकांत भैया लांब पर्यंत जाऊ द्या नाव हा खनखन या वक्ती हे माईकवाला तुझ झाले का नाही अजून हा मी मोकळे आहो बघा अजून हा तुझं ते कुई कुई करू झालं नसलं तर माझं बी अजून नाही व्हायला असं प्रेम आहे त्यावर लेकराचं बघितलं का हा मग घेतेच नाव आता खनखन कुदळी मनमन माती बुरुज ढासळला अर्ध्या रात्री त्यात निघालं माणिक मोती राजानं दिलं राणीच्या हाती राणीनं ठेवलं पलंगाच्या काठी इंग्रजी लोक भारतावर कशाला आले आंघोळीला गेले जीवात त्याला लाज वाटती मला नवरा कशाला केला पानफुल व्हायला दागदागिने आला कांदून कुंदून पंचमी आली कांता कांता लागला डोळा पुढे आला पोळा पोळ्याचे गोंडे गणपती आले वाकड सोंडे गणपतीचे मोदक लाडू लक्ष्म्याला जीव वाढू लक्ष्म्याच्या घेतल्या गाठी पुढे आली पित्तरपाटी पित्तरपाटीत निसते दार घटाला घालते माळ घटात बसते घटी शिलंगणानं केली दाटी शिलंगणाचं घेते सोनं दिवाळीने केलं येणं दिवाळीचा लावते दिवा सक्रातीने यावा सक्रातीचं घेते सुगड पुणेवाली दुगड
पुनवीची तिमते कणिक शिंगाला अनेक शिंग्याचा खेळते रंग पाडवा झाला दंग पाडव्याची लावते गुढी आकिदी आली पुढी पायलीची काढते सोजी आणि आदलीचा काढते गर्रा. आता तीच काम आहे ते पंढरपूरहून गेल्यावर बोटव्यान कुल्यान पापड्यान कुरड्या. हा दुसरं काही नाही. होय मावल्यानं बरोबर आहे का? आपणाला तीच काम आहे आता. ती त्या दिवशी आमच्या दादा महाराजांनी सांगितलं कीर्तनात व्रत एकादशी करीन उपवासी. पण आता फराळीच्या ताटात एवढं खायला हाय काय काय खावं याची चिंता आहे. बघा बाया काय त्या बटाट्याला मुरकंड आहे बाजारात. 20 किलो 25 किलो शिवाय दणकाच नाही. म्हणून म्हणते आकिदी आली पुढी पायलीची काढते सोजी आणि आदलीचा काढते गरा. आणि हे बघा ह्या दसऱ्याचं नाव घेते एक झालं की ऑपरेशन करा. काय करायचं ते खांडच्या खांड पुरी मिळणार त्या गावगावात त्यांना खंडोबाला सोडायची पाळी आली आता श्रीकांत भैया. बरोबर आहे का नाही सांगा. आणि ही काय म्हणते जात नाही नाही शिला खायला एवढं लागतंय शिला नेसायला एवढं लागतंय. मग बाबा शी सगळं लगीन करायच्या आधी ह्याचा विचार करायचा असतो. आता कोण बोल देईल का ह्याला? होय तात्या आता बोलू देईल का कोण? हा अरे कळत नव्हतं कर तुला जवाच्या तवा कळत नव्हतं कर तुला जवाच्या तवा. आणि आता जर असलं बोललाच तर काय होईल माहितीये का? तोंड धरून मार खातील तू रे गाडवा. तोंड धरून मार खातील तू रे गाडवा. तोंड धरून मार खातील तू रे गाडवा. कळत नव्हतं का रे तुला जवाच्या तवा. कळत नव्हतं का रे तुला जवाच्या तवा. तोंड धरून मार खातील तू रे गाडवा. तोंड धरून मार खातील तू रे गाडवा. आता कसं आहे मला वाटलं मी आल्यावर माझ्या लाडक्या बहिणीला खुश होते ना काय की पण सगळ्या नाराज होऊन बसले त्या. कसे याला बसले आणि हा कोणता तर जाऊ दे की पाहुणा आणि तिथं गेल्यावर कशा बसतावं लागते तशा बसले त्या. एक जणीनं पैसे काढले नाही मला द्यायला लाडक्या बहिणीची. हा पण आता आज आहे मंगळवार काल सोमवार तर होता तुम्ही द्यायला ना.